आधी पैसे द्यायचे आहेत. हा, पण हे कुठे मग एक मिनिट फेसबुकवर तिकडे काय केलं तू त्यांना मेसेज केलास? वेबसाईटचं नाव होतं पे मी लेटर आणि आधीच पैसे घेतले. वेबसाईटचं नाव होतं पे मी लेटर. तरी मला नाही कळलं कारण मी रुईयामध्ये होतो, वोकेशनल करत होतो. हां, पे मी लेटर. मग तू म्हणालास पे मी आली. हां, मग तू ते 10,000 कुठून आणलेस? पॉकेट मग तुला 10,000 रुपये पॉकेट मनी मिळायचा? म्हणजे साठवलेले काय श्रीमंत. तू कोण याचा बाप आहेस? बाबा सांगा ना ना बाबा, तुम्ही दोघे भाऊ आहात का? मित्र. मग तुम्ही अच्छा तुझा पण पॉकेट मनी घेतला त्याने? तू त्याला माहिती होती ही स्टोरी? नाही त्याला नव्हती माहिती. तू एकटाच होतास. हा ठीक आहे. तू 10,000 रुपये ठीक आहे जमा केलेस. हिला माहिती होती. ही कोण आहे? आणि बायको आहे. आणि या मुलाशी तू लग्न केलंस? तुझ्या आईबाबांना किती वाईट वाटेल की हुंड्याचे पैसे हा ऑनलाईन उधळू ना. तुझ्या आईबाबांना काय म्हणाला की मला आयफोन तुम्ही हातात द्यायचा, पे मी लेटर नाही करणार मी. हा ठीक आहे ठीक आहे. हिला सांगितलंस तू असं माझ्यावर हा, होतं? म्हणजे आम्ही एकत्रच बसलेलो तेव्हा. काय एकत्रच होता? हा, म्हणजे कॉलेजमध्ये ग्रुप एकत्रच बसला की असं झालंय फ्रॉड, म्हणजे असं मला वाटतं. नंतर सांगितलं. अच्छा 10,000 रुपये भरल्यानंतर? नंतर. हा हा मग तर मी त्या नादात दुसऱ्या दिवशी परत 5,000 भरले. 10,000 येतील म्हणून. तू दारू कोणत्या बारमाही पित होतास? तू आधी 10,000 भरलेस, मग तुला कळलं फ्रॉड झालाय, मग तू विचारलं केलं की काय करू अजून 5. एक कॉन्सेप्ट आहे पोलीस स्टेशन. हा, ती पण स्टोरी आहे. ती पण आहे. ठीक आहे ठीक आहे. हा, मग पुढच्या दिवशी अजून 5 भरलेस. हा मग 10 दिवस झाले काय आलं नाही. मग मामाला तू पोलीस hopeful स्टेशन मध्ये घेऊन गेलो मामासोबत. अच्छा, मामा कोणी मोठे माणूस आहे? हा, म्हणजे त्यांची ओळख आहे. तर हां, ते पोलीस बोलले वेबसाईट वरून कळत नाही का तुला? पोलीसवाले नाही बोलू शकले. आणि मग मग झालं असं की गेले पैसे. आणि त्याच्यानंतर हिला कसं ती पटलेली तेव्हापर्यंत? नाही. त्याच्यानंतर हिला पटवलंस? हा, कसं? नंतर डिग्री मिळाली ना. तुझ्यावर झालाय स्कॅम? म्हणजे हा लग्नाचा स्कॅम सोडून काही हाच एक स्कॅम झालेला. ठीक आहे ठीक आहे. एकदा टाळ्या वाजायच्या. छान होती मायामध्ये तरी छान होती स्टोरी. पण तुम्हाला काय वाटतं दिले पाहिजे पैसे? हो ठीक.